problem. I'm not even mad about the fact that I'm not in a relationship because I am single by choice. Nevertheless, God will figure it out. तर आजच्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी आणि कृष्णा रेडिटवर विचारणारे जे आपल्यातलेच पण वेगळे जे परग्रही असतात, जे की रेडिटवर प्रश्न विचारतात. कारण जनरली रिअल लाईफमध्ये कोणी बोलायला नसतंय, त्यामुळे ते रेडिटवर प्रश्न विचारतात. तर ते एक इंडियन टीनेजर्स म्हणून एक सब रेडिटवर. तर त्यातले काही प्रश्न मी कृष्णाला विचारणार आहे, जे की कृष्णाला माहीत नाही आहे, आणि कृष्णा मला रिटर्न विचारणार आहे, आणि ते आम्ही एकमेकांचा पॉईंट ऑफ व्ह्यू शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, बघूत काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये, कारण सरप्राइजिंग आहे. तर लेट्स स्टार्ट. वाय आर इंडियन पेरेंट्स सो प्राऊड वेन देअर किड्स आर वर्किंग आर स्टडिंग वेस्टर्न कंट्रीज. म्हणजे बाहेरच्या देशात त्यांचं लेकरू असेल समजा शिकायला किंवा काहीतरी जॉब करतो पार्ट टाइम का असणार, ते त्यांच्यासाठी ते इगो बुस्टर असते. असं काय ते आपलं ऑब्विसली ते आपले इंडियन्स ते नसते का की वेस्टच्या कल्चरवर ऑब्सेशन, की गोरे लोक म्हणजे मोठे असतात, भारी असतात, आणि ते नसतं का म्हणजे जसं एक त्यांना पेडेस्टल ठेवलं जातं की ते खूप महान आहेत वगैरे. तर आय थिंक ती काइंड ऑफ ती मेंटॅलिटी ती इंडियन पॅरेंट्सची आणि जनरली इंडियन पीपलची त्यात दिसते. तिथं लेकरू काय करायला माहीत नाही, पण ते इथं पॅरेंट्सला प्राऊड होते की आमचा मुलगा इकडे शिकतो तिकडे शिकतो. तर हां, ते आय थिंक ती मेंटॅलिटीचीच थिंग आहे. ते अजून कोणता इंडियन पेरेंट्सचा काय एलिमेंट असतोय, कारण त्यांच्या काळात नव्हतं ते समजा बाहेर जाणं, विमान वगैरे किंवा महाग होते जायचं पण असलं तरी. मग ते आता कोण पण सहजपणे जाऊ शकतं, अफोर्डेबल आहे सहसा मिडल क्लासला. त्यांच्यासाठी ते रिअर गोष्ट असल्यामुळे ते आधीच पेडिस्टलवर ठेवले त्या गोष्टींना. आणि आपण काही इंग्रजांच्या काळापासूनच त्यांना वर्शिप करायला ते पांढरे लोक. फेअर अँड लवली म्हणजे आपण त्या फेअरनेसच्या ह्याच्यात जास्तच गेलेलो ते थांबवलं. फीलिंग लेफ्ट आउट ड्युरिंग अ स्कूल ट्रिप बिकॉज एव्हरीवन वॉज ड्रिंकिंग स्मोक. स्कूलचे नल्ले लेकरं नशे करायलेत आणि फुकायलेत. सो ह्याने खाली आय हॅव जस्ट गॉटन बॅक फ्रॉम अ स्कूल ट्रिप, सो आय वॉज आउट ऑफ माय युजुअल comfort zone a little. Most of my friend group in that assembly were drinking and vaping. I was just there, awkwardly watching them all have their high school fun. High school fun त्या पार्टला मी हायलाइट करतो. आणि कोइन्सिडेंटली मी पण ते काढलेला प्रश्न आहे, तर मला माहिती आहे ते काय आहे. बिचाराचे त्याला खाली पण आहे की त्याला त्याची क्रश पण दिसली, जी की सेम गोष्ट करायली, वेपिंग करायली, ड्रिंकिंग करायली. आणि मग त्याच्या डोक्यात थोडं झालं ना की आता ही फेल्ट लेफ्ट आउट. आता तुम्ही पण बघा ना, समजा तुमचा ग्रुप आहे, फ्रेंड ग्रुप आहे, आताच्या काळात असं जास्त झालं की बाकीचे सगळे काही ना काहीतरी व्यसन करतात, आणि मग जी निर्व्यसनी माणूस आहे ते काहीतरी एक स्पेशल, त्याला काही करण्यासारखंच नाही, मग ते बघत बसते. मग त्याला ते असं फील करवतात की काहीतरी लेफ्ट आउट करायला येते एखाद्या प्लेजरहून. तसे ते हे जेनझी निबे असतात ना, ते त्यांचं असतं. म्हणजे ही मला वेगळी गोष्ट वाटते की जे निर्व्यसनी आहे ना, जे कोणत्या नशे करत नाही ना, ते वेगळं आहे. आणि जे आता ते ड्रिंक स्मोक करतात ना, ते नॉर्मलाइज केले खूप वेळमध्ये. ते मला एक काइंड ऑफ विचित्र गोष्ट वाटते जी की झाली आहे. म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारची कूल गोष्ट नाही. मला तर वाटतंय जी निर्व्यसनी माणूस आहे ना, ही शुड टेक प्राईड इन दॅट, की ती निर्व्यसनी ना, ओके मी निर्व्यसनी आहे, मला कोणत्या प्रकारचं व्यसन नाही, प्राईड असायला पाहिजे. पण इन्स्टेड काय व्हायलंय, त्याला अलोन पाडलं जाईल, त्याला एकटं पाडलं चाललंय सोसायटीमध्ये. आणि बाकीचे जे आहेत ते त्यांना कसे मोटिवेट करतात माहिती ना तुला, की अरे तू आता जगून घ्यायचं नाही का, पुन्हा काय जगायचंय, म्हाताराच होणार आहेस ना, मरणार आहेस ना, मग आता जी लाईफ आहे ती आता जगून घे. किंवा असं फील करत की यू आर मिसिंग आउट ऑन समथिंग विच इज व्हेरी स्टुपिड. खूप स्टुपिड आहे. सो परग्रही ऍडवाइस ऑफ द डे, निर्वसने रहा जेनझी बाळांनो. Deep one. What is your overwhelming emotion? Not the typical sadness, happiness or depression. आता इथे इंटरेस्टिंग पार्ट आहे. ह्याने एक स्टोरी शेअर केली की one of my overwhelming feeling is when I am between bunch of people like class or even at my house or party. Sometimes at some point all of those voices get blurred or overwhelming in my head, and I have to just shut down
or stop for a moment to process it. तर मला असं वाटतं की म्हणजे तुम्ही समजा बाहेर गेलात कुठेतरी पार्टीमध्ये गेलात आणि जस्ट लाईक आय डोंट नो सम काइंड ऑफ फ्लॅशबॅक्स येईल किंवा ते नसते का ब्रो हे काय होईल कळणं झालं किंवा ते जस्ट एक सॅडनेस ओव्हरवेल्मिंग फिलिंग येईल तर ती होऊ शकते असं वाटतं मला. आणि ते असं नाही की तुम्ही तिथं आहेत त्यामुळे तुम्हाला ती फिलिंग आली. आय थिंक ते तुम्ही जस्ट ते खूप साऱ्या फिलिंग ज्या असतात ना त्या सप्रेस केलेल्या असतात त्या सडनली फुटतात किंवा ते मध्ये मध्ये डोकं बाहेर काढतात. ते मला तेच वाटतंय. आणि आय थिंक ते मेंटल हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे. सो ह्या गोष्टी फिक्स होतील. जर्नल करा, बोला, कारण जे असं असते ना फिलिंग जे असते ना त्यांना असं जागा लागते मोकळं व्हायला. असं होतं की आपण ते फिलिंग्स आपल्याला खूप सारे असतात, रील्स बघू बघू खूप सारे इमोशन आपल्यात भरलेले असतात पण ते आपण प्रोसेस करत नाही. तर ते एक समवॉट असं अचानक डोकं बाहेर काढतात असं वाटतं मला. नाही, प्रोसेसिंग व्हायला पाहिजे. डॉक्टर केनं उदाहरण दिलं होतं की आधीच्या काळात समजा हंटिंगला गेलात तुम्ही आणि समजा आपण दोघं हंटिंगला गेलात आणि तू हंट केलंस, मला जी एनवी वाटते तेव्हा अरे ह्यानं एवढं मोठं हंट केलं. मग कसं विलेजमध्ये कसं जे हंट करते ना त्याला खूप मान असायचा. मग आता तू हंट केलंस की मला एनवी वाटणार तुझ्याविषयी. पण आपली जी ट्रिप आहे मी ती आपण ते समजा दुःख आणलं आपण त्याला खांद्यावर घेऊन चाललात त्या व्हिलेज पर्यंत, देन तर वर्ष माझ्या डोक्यात ती प्रोसेस होईल ना इमोशन, माझा एनवी किंवा तुझ्याविषयीची रिझेंटमेंट किंवा ओके ह्यानं हाणल्यास. पण तवरसक मला वेळ आहे प्रोसेस करायला ती एनवी. आत्ताच्या काळात ती वेळच भेटत नाही ना आपल्याला ती इमोशन प्रोसेस करायला. आपल्याला काही जरी वाटलं समजा आपल्याला राग आला, आपल्याला काहीतरी अचानक काहीतरी वाटलं तर आपण जस्ट स्क्रोल करून ते विसरून जातो, कुठेतरी दाबून टाकतो. मग त्याच्यामुळे अशा गोष्टी आता वाढत चालल्या. तर आपण फिजिकलीच्या ऐवजी मेंटल हेल्थला जास्त आहारी चाललं पाहिजे, त्यात आपलं जास्त नाश व्हायला. लेट्स गेट टू द नेक्स्ट क्वेश्चन. तर हे थोडंसं फनी, हाऊ टू नॉट लुक लाईक दिस. म्हणजे सबवॉट मी पण दहा दिसतोय चष्मा काढलास आहे आता ते काय करावं. ते कसं आहे आय थिंक चष्मावाल्या लोकांना तसं दिसू शकतो. नाही माझं समजा फिजिकल प्रॉब्लेम जर सांगितली तर असं आहे की जास्त वेळ स्क्रीन टाइम असल्यामुळं आणि डोळ्यांना कमी रेस्ट भेटल्यामुळे अशा गोष्टी होत्या. आणि समजा जर इमोशनलीच्या ह्याच्यात गेलात आपण तर कसं आहे खूप गोष्टीने एक्झॉस्ट होत होतात. समजा समजा तुमचं डेली रुटीन आहे ती जसं रिपीट होतं आणि ते एक समजा तुमचं इमोशनल बॅगेज आहे, त्यामुळे तुम्ही कसं क्रॉनिकली टायर्ड होतात. त्याला टर्म आहे क्रॉनिकली टायर्ड असणं, की अशी जी गोष्ट आहे जी की झोपीतून जात नाही. म्हणजे असा आळसपणा जी की झोपल्यानं जात नाही, तुम्ही थकलेलंच राहतो, अशी थकान असते. म्हणून त्याला जरा मेडिटेशन बेस्ट पर्याय वाटतं मला, की तुम्ही एक ब्राईटन होतात आणि तुमचे जे थॉट्स आहेत त्यांना ऑर्गनाईज करून एखादे पॉझिटिव्ह थॉट्स किंवा एक समवॉट लॉजिकल थॉट्स आणून त्याला दूर करू शकतात. इमोशनली तुमचा ट्रॉमा रिझॉल्व्ह झाला तर तुम्ही आपोआप खिलून दिसतात, कारण आपले जे इमोशन आहेत ते आपल्या शरीरावर दिसतात आणि त्यांचा प्रभाव होतो. म्हणजे त्या रेडिटवर एकाने प्रश्न विचारला, क्वेश्चन फॉर पीपल विथ टॉक्सिक अब्युसिव्ह कंट्रोलिंग निग्लेक्टफुल पेरेंट्स. त्याचं काय म्हणणं आहे म्हणजे काय म्हणायचं तर की तितकं बघायला तर रेडिटमध्ये भरपूर गोष्टी होत्या अशा पेरेंट्स विषयी, अब्युसिव्ह पेरेंट त्याच्याविषयी. मग त्याचा एक प्रश्न होता की हाऊ कॅन यू बी अँग्री ॲट समवन फॉर व्हॉट दे डीड अँड स्टील लव्ह देम. म्हणजे काही लोक असे आहेत की झाल्यात गोष्टी पण त्यांना तरी त्यांना जे पेरेंट्स आहेत त्यांना सांभाळायचं. म्हणजे आता तू मोठा झालास की मग तुला तरी पण त्या पेरेंट्सला सांभाळायचं. त्या पेरेंट्सना तुला मे बी आधी लहानपणी निग्लेक्टफुल होते किंवा तुला त्यांनी ट्रॉमा दिला तरी तू त्यांना प्रेमानं कशामुळे सांभाळायचं. वाय डोंट जस्ट अबॅन्डन देम. ते असं आहे ना की आपण एक्सपेक्ट करतोस की आपल्या आजूबाजूचे लोक चेंज व्हावं किंवा एका वे मध्ये त्यांचं बिहेवियर फिक्स व्हावं. आपण काइंड ऑफ पीपलला थिंग समजतो की ते फिक्स व्हावे आणि त्यांचं खूप सारं बिहेवियर पर्सनली घेतो. पण आय थिंक ते असं आहे की कोणते बी जे लेस क्लोज मधले पीपल असतात त्यांना त्यांचा ट्रॉमा असते. इट जस्ट की त्यांचा अंगावरचा ट्रॉमा असतं ना ते आपल्या अंगावर फेकतात आणि आपण ते उचलतो. सो आय थिंक जनरली जर बघितलं ना तर मला असं वाटतं की कोणती पर्सनली घ्यायला ना पाहिजे. कारण एक रिझन असते की पीपल तसे काय त्यांचं एक बिहेवियर असतं, एक पॅटर्न असते त्यांचं की ते त्या एका सर्टन वेमध्ये काय ॲक्ट करतात. सो त्यांच्या पास्टमध्ये काही गोष्टी झालेल्या असू शकतात किंवा
ते एका चक्रव्यूह मध्ये अडकलेले असू शकतात ज्यांना की ते स्वतःला हेल्प करू शकत नाही. ठीक आहे. तर मला जनरली असं वाटतं ना की हे असे पण जे बी समवॉट अनहेल्दी पीपल असतात ना, दे नीड लव्ह अँड अफेक्शन. सो आय थिंक खूप साऱ्या गोष्टी बोलून फिक्स होतात. सो बोला. आणि म्हणजे मला तर ही पर्याय वाटत नाही की समजा जर त्यांनी तुमच्यासोबत ही केलं, समजा तुम्हाला त्यांनी निग्लेक्ट केलं, तर तुम्ही त्यांना फेकून द्या म्हातारपणे झाले. दॅट्स नॉट द आन्सर फॉर. मग तुम्ही सेमच गोष्ट करायलात ना, व्हॉट्स द डिफरन्स. आणि बरोबर म्हणलास, कारण ते पण माणूस आहेत शेवटी, दे आर ऑल्सो ह्युमन. त्यांना पण कोणतरी असं केलेलं असेल, ते काय असं मनानं करत नाही, त्यांना पण परिस्थितीने त्यांना जकडलेलं असतं. पण ह्युमन म्हणून बघितलं त्यांना तर मोर इझी गोष्ट होती. काय म्हणतात मेडिटेशन्स मध्ये पण आलेलं आहे की बी टॉलरंट ऑफ पीपल, ट्रीट देम विथ काइंडनेस. मग आपण त्याच क्षण प्रेमळपणानं वागू शकतो जरी समजा त्यांनी आपल्याला तितकं प्रेम दिलं नसतं. मे बी यू कॅन रिझॉल्व. In bracket serious, I am 17 male, 11th standard, and I am just binging Netflix all day. All I just go to my coaching for 3 hours in a day, and then I just scroll through my phone or watch Netflix. How do I fix my life and get back on the track? नाही म्हणजे ट्रॅकच नाही तुझ्या जीवनात. म्हणजे खरं म्हणलं तर म्हणजे आपण कधी ना कधी त्या परिस्थितीत होतो. हो, कधी ना कधी आपण रात्र घातलेली, कधी दिवस घातलेला आहे, वेळ वाया घातलेला. पण फर्स्ट ही गोष्ट चांगली की त्याला कळायलं की चुकायलं तिथं म्हणून. दॅट्स द फर्स्ट. आणि देन काय करू शकता, टेक सम रिस्पॉन्सिबिलिटी, की मी माझ्या जीवनाची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, एक जबाबदारी उचलली, तर मी चांगल्या गोष्टी करू शकतोय. आणि जर अशा गोष्टीला कसं आहे, सेम विथ पॉर्नोग्राफी, की तुम्ही जर तुमच्या डोक्याला इनफ काम दिलं, पर्पज दिले, का मिनिंगफुल टास्क मध्ये जर तुम्ही बिझी राहिलात किंवा अशा गोष्टी मोर इम्पॉर्टंट गोष्टी करायला, तर तुम्हाला ही अवॉइड करू शकतात. आणि ही तर पॉइंटच नसेल त्यात. तुला काय वाटतं? मला असं वाटतं ना की व्हॉट डू यू फिअर द मोस्ट. लाईक अशी कोणती गोष्ट आहे जी की यू फिअर द मोस्ट. व्हॉट्स द हार्डेस्ट थिंग यू कॅन डू राईट नाव, जी की तुझ्यासाठी सांगते. असं मी त्या पर्सनला विचारेल. आणि आय थिंक त्याने ती गोष्ट करायला पाहिजे. कारण आय थिंक ते दिवसभर बिंज वॉच करणं ना मला एक टाईपचं कोपिंग मेकॅनिझम. जेव्हा आपल्याला खूप सारे फिलिंग्स असतात ना, ते आपण सप्रेस करण्यासाठी दिवसभर नेटफ्लिक्स बघतो आणि कंटेंट असं माइंडलेसली कंझ्युम. म्हणजे आपण ते थिंकिंग अवॉइड करतो त्या गोष्टीतली. ते थिंकिंग अवॉइड करण्यासाठी, ते कुठेतरी लपवण्यासाठी, कुठेतरी सप्रेस करण्यासाठी आपण ते कंटिन्यूली बिंज वॉच करतो. ठीक आहे. आता एका जणाला फोमो व्हायला, फियर ऑफ मिसिंग आउट. ओके गाइज, अभी तो भयंकर फोमो हो रहा है. So I am the only one from my group who hasn't ever been in a relationship. My best friend with as bad as communication skills like mine is also in a relationship, but not me. I'm not even mad about the fact that I'm not in a relationship because I am single by choice. मग कशाला रडायला तू? Okay, but because I want to focus on my studies. Okay, yeah. But on the other hand, I am feeling like I'm missing out on it. I talked to a girl on Reddit. She was sad and talked with her about the problem. And we talked for long, about 5 to 6 hours. After that, we didn't had any chat. I don't know. Is it because I don't know how to have a chat correctly? Nevertheless, God will figure it out. आप सब बताओ कैसे हो. म्हणजे आता ह्याच्यावर हसायलाच काम आहे, कारण ती एक डिसिजन बनवू शकायला नाही बरं का. एक तर त्याला म्हणजे पाहिजे का नाही, गर्लफ्रेंड पाहिजे का नाही पाहिजे, त्याला स्टडीवर फोकस करायचं का रिलेशनशिपवर फोकस. ते मला असं फील झालं माहिती का, ज्यांना पटत नाही ना पोरगी, आणि ते असं म्हणतात अरे मी तर स्टडीवर फोकस करायला. स्वतःला खोटं बोलणं झालं ते. एक तर म्हणजे आय थिंक त्याला असं वाटायला की त्या पर्सनला की एवढे सगळे रिलेशनशिप मध्ये राहते, मी येईल. आय थिंक ही थोडीशी विचित्र गोष्ट आहे. कारण म्हणजे हे काय लॉजिक आहे, म्हणजे सगळे येईल म्हणून मला बी यायला पाहिजे रिलेशनशिप मध्ये. कारण लॉजिकली बघितलं ना की यू आर लिटरली फोर्सिंग युअर सेल्फ टू बी इन रिलेशनशिप. ते काय लॉजिक आहे. म्हणजे असं काही नाही की क्रश आहे कोणतरी ऍक्च्युअल मध्ये, और ऍक्च्युअल मध्ये यू वाटायला. म्हणजे ड्रिंकिंग स्मोकिंग लाईक बॅड थिंग आहे ऑब्विसली, बट ऍक्च्युअली जस्ट वॉन्टिंग टू ड्रिंक अँड स्मोक ही डिफरंट थिंग आहे दॅन की ब्रो सगळे फुकायले तेव्हा मला बी फुकायचे. ही जस्ट डिफरंट थिंग आहे असं वाटतं. सगळे करायला म्हणून करणं ही विचित्र गोष्ट आहे, आणि ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट वाटणं
ही वेगळी गोष्ट आहे. आणि आय थिंक जर ऍक्च्युअल मध्ये रिलेशनशिप मध्ये यावं वाटतंय तरच यावं ऑब्विसली. आणि त्यात एक म्हणजे त्याला माहिती की त्याची कम्युनिकेशन तेवढी चांगली नाही. म्हणजे इन द मीन टाइम ती ही करू शकता थोडं फिक्स करू शकतं त्याच्या कम्युनिकेशन स्किलला. आणि ती डायरेक्ट एरवी झाली ना की आता ते त्याला भेटली म्हणून मला काय भेटणार, ती काय प्रसाद नाही सगळ्याला भेटण्यासारखा. आणि ते नसते का ब्रो, म्हणजे तिच्या माझी इतकीच कम्युनिकेशन स्किल आहे तिची, अरे माझ्यापेक्षा बेकार आहे पण त्याला पटले मला पटले, मग तू घटिया इन्सान आहेस ना विचार केला तर. आणि त्याने ऍटलिस्ट ट्राय तरी केलं असेल, ऍटलिस्ट कोणाला तरी अप्रोच केलं और ऍटलिस्ट ट्राय केलं सो ते रिलेशनशिप मध्ये आला किंवा. सो मला असं वाटतं की ह्या सिच्युएशन मध्ये त्या पर्सन सोशलाइज करायला पाहिजे, कारण खूप सारे प्रॉब्लेम सोशलाइज करून सॉल्व्ह होतात जर चांगल्या लोकांसोबत आपण टाइम स्पेंड केला बेटर. आणि अशा काही काही गोष्टी असतात की जेव्हा तू बघत नाहीस तेव्हा भेटतात. म्हणजे तू कंटिन्युअली समजा मला ही पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे मग भेटत नाही, मग ती इव्हेंच्युअली येतात क्वालिटी जर पाहिजे असेल तर. आणि तुला जर समजा असेच कोणतं तरी पाहिजे असेल समजा तुला फॉर सेक ऑफ इट, तर मग तुम्हाला मेंटल ट्रॉमा पण भेटू शकतो ऍज अ रिझल्ट. कारण रिलेशनशिप मध्ये थोडे वाट बघून चांगले रिलेशनशिप मध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि व्हॅल्युएबल मॅन और वुमन थोडं कष्ट घेऊनच भेटतात आणि एका कॉन्क्रीट ह्याच्यावर भेटतात. हा, कारण ते लास्ट लाईन पण मला काइंड ऑफ फनी वाटली, नेव्हरदलेस गॉड विल फिगर इट आउट फॉर मी. म्हणजे त्याशिवाय देवाला म्हणजे नो वन इज कमिंग टू सेव्ह यू ब्रो, यू हॅव टू फिक्स युअर लाईफ फॉर युअर सेल्फ, यू शुड बिल्ड युअर सेल्फ. ते मला ते स्टोरी रिमाइंड करते ते नाही का की एक माणूस असते ते समुद्रात अडकतंय आणि ही इज लाईक गॉड विल कम टू सेव्ह मी. हेलिकॉप्टर येते, हेलिकॉप्टर वाला म्हणते ते की तुम्ही जावा मला गॉड वाचेल, ठीक आहे मग देव वाचेल मला. आणि जे बी येतं त्याला असं म्हणते की देव वाचेल मला. आणि सगळे जाते बरोबर मरते आणि देव जे आता ते सगळे देवानच पाठवलेत ना. सो आय थिंक ते नसते का की एका प्रकारे काहीच न करणं आणि असं म्हणणं की देव माझ्यासाठी करेल, ठीक आहे. सो आय थिंक प्रयत्नांती परमेश्वर. एक स्टोरी घेऊ मोठीला जास्त इन्साइट भेटतं आपण जास्त डिस्कस करू शकतो त्याच्यावर. टायटल आहे इज बीइंग टू हेल्पफुल अँड फ्रेंडली अ कर्स. Not calm like her son or the other kid who were literally paying zero interest in anything there. In bracket, I don't know what gods were they were doing that. She's backlashing me in this way. She said, "ये सबसे बातें कर रहा और इधर उधर घूम रहा था, and he doesn't look serious at all like other kids there. वो सब कितने चुपचाप बैठे थे और ये पागलों जैसे घूम रहा है. करियर के लिए सीरियस नहीं दिख रहा था. लाइक व्हाट द एक्चुअल फक. मैं उधर फंक्शन में करियर को सीरियस लेने गया था, जिसलिए गया था वही करूंगा ना." आय थिंक हे ना जे पर्सन टाकले आय थिंक ही इज ट्राईंग टू से की त्याला उगाच टार्गेटेड फील होईल. आणि आय थिंक ही इज ट्राईंग टू बी हेल्पफुल अँड फ्रेंडली, बट त्याला जस्ट वेगळे रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे जितके व्यक्ती तितके वृत्ती असणारच ना. मग ते त्याचा स्वभाव आहे त्या बाईचा तसा. हु इज आय डोंट नो शी कोण आहे आता ते. मग ती जस्ट असतेच काही काही जण. आणि मेन गोष्ट म्हणजे बरं का जर स्वतःवर जर इम्प्रूव्ह करायचे असेल एक ऍडवाइस, स्टॉप टेकिंग थिंग्स पर्सनली. आपण काय करतो तर म्हणजे जी लोक म्हणतात का ते डायरेक्ट आपण अप्लाय करतो आपल्यावर. आपण असा विचार करत नाहीत किंवा एक फिल्टर वापरत नाहीत की ते रागात असेल म्हणून ते बोलायला येते किंवा फर्स्ट एड आहेत. आता फॅमिली फंक्शन म्हणल्यास खूप सारी फर्स्ट एडिंग गोष्टी असतातच ना. आणि तू एकच किड असलास ना आय थिंक ते फर्स्टेशन त्या एकाच किडवर टाकते. आणि आय थिंक त्या पर्सनला पर्सनली आय थिंक तो पर्सन घेतो खूप सारे. ते एक थिंग आहे की सर्टन पीपल असतात तसंच ऍक्ट करतात. म्हणजे तुम्ही काही बी करा ना ते तुला तसंच ट्रीट करणार. म्हणजे ते त्यांचा स्वभावच तसा असतंय. म्हणजे ते नसते का मी माशीला काहीच केलं नाही तरी चावली मला, की म्हणजे ते नसतात का काही पीपलचा स्वभावच असते की तुला चावणारच आहेत काही तू काही केलं तरी. सो आय थिंक शक्य असं डिस्टन्स करा तशा पीपल पासून आणि स्वतःवर फोकस. नाही म्हणजे मेन गोष्ट एक ती सिच्युएशन बघायची. समजा कोणत्याही ह्याच्यात समजा काही काही लोक असं खूप सारं वर्कलोड जमत नाही म्हणून ते जास्त फर्स्ट्रेट होतात लवकर. समजा ते एक इव्हेंट बघायचं काय चालू, देन त्या लोकांची पर्सनॅलिटी बघायची. समजा जर ती आधीपासूनच तसं आहे देन फक हिम, लाईक डोंट केअर अबाउट हिम, लाईक काय करायचं जाऊ दे तिकडच. हा देन थर्ड थिंग की तुम्ही काय करू शकतो त्या सिच्युएशन मध्ये की आता ती तुला शी इज ट्राईंग टू पुट यू डाऊन ऑर समथिंग लाईक दॅट. म्हणजे आता ते पर्सनली घेतलं नाही ना इट गेट्स इझियर रिलेशनशिप मध्ये. सो एक पोरगी एक वुमन ही करायली सांगायली
I was with a guy whom I pursued, but he later got feelings for me. He started slut shaming, making me feel guilty about things, basically gaslighting. It went for a year, so and 2 months back I finally blocked. And now whenever I see him in social or someone speak about him, I start having rapid heartbeats, sweaty body, cold feet. How can I get over this? ओके. तर मला फर्स्ट थिंग आहे की मला दोन्ही साईड ऐकायचं. ठीक आहे. समवॉट दोघांची बी चूक असते खूप वेळा. ठीक आहे, दोघांची बी चुकी नसली ना तरी समजा ठीक आहे ते नसते का ठीक आहे असं लेस रस्त्यावर कुत्रे चालले ठीक आहे ते आपल्याला दुखायला ना आपल्या आता अंगावरच येणार आहे. ठीक आहे, ते आपल्या हातात नाही आहे. ठीक आहे, आपण त्या सिच्युएशनमध्ये अडकलो बट ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे, सो तिला समजा समजलं की आता ही सिच्युएशन आहे ही बेकार आहे, मला आउटसाईड जायचं बाहेर जायचं. फर्स्ट थिंग आहे की तिनं तेवढा वेळ का लावला. असे जे रेड फ्लॅग दिसले ना रेड फ्लॅग ना इग्नोर नाही करायचे असल्या कोणत्याही टाईप. पण खूप वेळा काय होतंय की जे रेड फ्लॅग असतात ना ते ग्रीन दिसतात पोरींना खूप वेळा आणि ते लेटर ऑन फिलिंग जरा डाऊन होतात, जरा काम डाऊन होतं, शांत होतात, तेव्हा दे आर लाईक किधर फस गेली. सो ठीक आहे, ऍटलिस्ट तिला आता रिअलाइज झाले की ठीक आहे जे बी पास्टच्या गोष्टी होत्या त्या शिटी होत्या. सो ऑब्विसली काइंड ऑफ ट्रॉमटाईज होते एक पर्सन अशा रिलेशनशिप जे असते टॉक्सिक मध्ये. मी असं म्हणेन की ते नॉर्मल आहे, ठीक आहे, होत असते. शी शुड ट्राय टू स्पीक टू समवन जर ट्रस्टवर्दी असेल तर. आणि आय थिंक शी शुड ट्राय टू जर्नल ऍक्च्युअली मध्ये मूव्ह ऑन करायला पाहिजे आणि रिअलाइज करायला पाहिजे की ठीक आहे आता पास्ट इज नॉट हर कन्सर्न. म्हणजे त्या गोष्टीवर लर्न करणं, शिकणं त्या चुकीतून तिच्या मत. आता आजच्या म्हणजे व्हिडिओमध्ये जरा नवीन कॉन्सेप्ट ट्राय केला आपण की आपण रेडिटवरचे क्वेश्चन घेतले आणि त्यावर रिॲक्ट केलं आणि आपलं ओपिनियन सांगितलं आपल्यातलेच पण वेगळ्या माणसाने. एवढंच आजच्या परगाईच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे व्हिडिओ येत राहतील. धन्यवाद. बाय.